सर्वांना प्रथम माझा नमस्कार। आणि आजचा आपला विषय असा आहे की प्रकाश आणि अंधकार। आज आम्हाला जाणलं पाहिजे की आम्ही प्रकाशात आहे काय अंधारात आहे। तर प्रभूच्या वचनातून आपण बघूया आणि त्याच्या अध्यायाच्या मत्ते शुभवर्तमान 6वा अध्याय 22 ते 24 वचनातून आपण पाहूया की आपण अंधकारात आहे काय प्रकाशात आहे। 22वा वचन काय म्हणजे का, डोळा शरीराचा देवा आहे, यास तो तुझा डोळा निर्दोष असला तर तुझे संपूर्ण शरीर प्रकाशमय होईल। आज बघा देवाचं वचन काय म्हणतंय, आमचा जो डोळा आहे तो शरीराचा देवा आहे म्हटले, आणि आमचा डोळा निर्दोष असला तर आम्ही प्रकाशमय होणार। आज बघा मनुष्यामध्ये जे पाप येते काय ते कशामुळे ते त्याच्या डोळ्यामुळे येते। आज बघा ह्या डोळ्यानं काय वाटेल ते पाप होते। समजा आमचं मन एका बाईवर गेलं किंवा मुलगीवर गेलं तर आमच्यामध्ये पाप निर्माण होते, वासना निर्माण होते, आणि त्यामुळे आम्ही अंधकारामध्ये जातोय। आज समजा कोणतं घर चांगलं बघितलं तर आम्हाला त्याच्याबद्दल जलिंश होत्या। आज समजा कोणतं गाडी घेतलं ते आम्ही जे बघतोय की नाही ते बघण्यातनच आम्ही अंधकारामध्ये जातोय। म्हणताना देवाचं वचन काय म्हणते, आमचा जो डोळा आहे तो दिवाय म्हटले आज। आणि हे वचन तुम्हाला समजायला मी असं विश्वास करतो, आणि खरोखर आज माणसाला जेवढं होईल तेवढं आपल्या बघण्यावर नियंत्रण पाहिजे। आणि एखादी वस्तू आम्ही बघितलं तर त्याचा मोह आम्हाला होता कामा नये, आणि जर मोह आम्हाला होत असला तर आम्ही 100% अंधकारामध्ये आहे। आणि जर का तुम्ही अंधकारामध्ये असला तर तुम्ही 100% नरकात जाणार, त्यात काही विषयच नाही। आणि बघा पण तुझा डोळा सदोष असला तर तुझे आणि 23वा वचन काय म्हणते बघा, पण तुझा डोळा सदोष असला तर तुझे संपूर्ण शरीर अंधकारमय होईल, यास तुझ्यातील प्रकाश जर अंधार असला तर तो केवढा अंधार। बघा आणि आमच्या डोळ्यात जर दोष असणार काय तर आमचे संपूर्ण शरीर अंधकारमय होणार, आणि आमच्यातला जो प्रकाश आहे तो देखील अंधकार होणार, आणि तो केवढा मोठा अंधकार होणार असं देवाचं वचन म्हणते। आणि खरोखर आज आमच्या डोळ्यावर आम्हाला ताबा पाहिजे, आणि आमच्या डोळ्यामध्ये आमच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचं पाप येता कामा नये। आणि ठीक आहे, समजा शेवटी आम्ही मनुष्य आहे, आमच्यामध्ये पाप येऊ शकते, खरं पण आम्हाला देहानं कुठल्याही प्रकारचं काम पाप करायचं नाही। काय म्हणते बघा, आणि 24वा वचन काय म्हणते, कोणीही 2 धन्याची चाकरी करू शकत नाही, कारण तो एकाचा द्वेष करेल व दुसऱ्याला प्रीती करेल, अथवा एकाशी निष्ठेने वागेल व दुसऱ्याला तुच्छ मानेल। तुम्ही देवाची व धनाची चाकरी करू शकत नाही। आणि इथं 24व्या वचनामध्ये म्हटलंय आम्ही 2 धनाची चाकरी करू शकत नाही, एक तर तुम्ही देवाची चाकरी करणार किंवा एक तर धनाची चाकरी करणार, आणि आम्हाला 2 धनाची चाकरी करणे तरी एकाच धनाची चाकरी करायचं आहे। जर तुम्ही प्रकाश असला तर तुमच्याविषयी अंधार नसणार आहे, आणि जर तुमच्यामध्ये अंधार असला तर तुमच्यावर प्रकाश नसणार आहे। आज आम्हाला स्वतःला ठरवायचं आहे की आमच्यामध्ये अंधकार घ्यायचा आहे काय प्रकाश घ्यायचा आहे। आणि खरोखर हे वाचलं वचन तुम्हाला समजले असे विश्वास करतो, आणि देवानं अंधकार आणि प्रकाश यावर मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल देवाला कोटी कोटी धन्यवाद। आणि प्रथमतः मी तुम्हाला सांगतो, जे काही सांगतोय जे मी पवित्र शास्त्रातून सांगतोय आणि समजून घ्या, आणि प्रेज लॉर्ड, देवाची स्तुती असो।